वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नको नको मना गुंतू माय जाळी काळ आला जवळी ग्रसावया। तर या रीलमध्ये आपलं पाहायचं आहे, जे आपलं मन आहे ते मनाला महाराज म्हणतात त्यात गुंतून मला अडकू नकोस। कारण मन असं आहे, विषयाला मध्ये अडकलं त्यातून मन निघणं बाहेर फार कठीण आहे। कारण मनाच्या पाठीमागे गेलं विषय तयार होतात आणि एकदा माणूस विषयामध्ये अडकला तिथून बाहेर निघणं फार कठीण आहे। तर महाराज म्हणतात, हे मना ऐक, ही जी प्रपंच आहे हे प्रपंच असा मायाजाळ आहे आणि मायाजाळमध्ये अडकलं की तिथून विषयाच्या पालव्या फुटतात। विषयाच्या पालव्या फुटल्यामुळं हा पूर्ण स्व आपण त्यात जर अडकलं बाहेर निघणं फार कठीण आहे। आपण मागच्या रेलमध्ये पाहिलं असेल, एखाद्या माणसाला विषयामध्ये अडकला तो कुटुंबाचा भार हाकत असताना त्यामध्ये काही गोष्टी भल्या वाटतात। उदाहरणार्थ साधं घर छपरीचं, काही कालखंडानुसार कर्मसंयोगाने तो छपरीच्या घरावर सलापचं घर बांधतो। जसं जसं त्याच्या घरामध्ये पैसा येईल, कमवण्याची साधनं वाढतील, तसा पैसा येईल त्याप्रमाणे माणूस उच्चांक गाठतो। ही गोष्ट प्रत्येकाच्या अवगत आहे प्रत्येकाला। कारण का हे मृगजळासारखं आहे आणि मृगजळासारखं समोरचं त्या हरणाला वाटतं तू पाण्यासाठी हरिण असणारा अरण्य वनामध्ये भटकत असताना उन्हाचा कार असतो त्या ठिकाणी आणि ते किडा अशा उन्हामध्ये फिरत असताना ते झळा येतात। त्या हरणाला असं वाटतं की तिथं पाणी असेल, त्या इथून ते हरण असणारा अरण्यामध्ये सायरा वायरा फिरतं आणि तशीच आपली अवस्था आहे। आपण सुखाच्या पाठीमागे लागतो, क्षणिक सुख आहे आणि सुखासाठी आपण त्या मृगसाळासारखी आपली अवस्था होते। तिथं गेल्यानंतर निकट झळाय दिसतात आणि हा नेरासून पुढं पळायला लागतं, पुढं तसं दिसतं पण पाण्याचा पत्ता लागत नसतो। त्याच न्यायाप्रमाणे आपण संसाराचा गाडा हाकत असताना थोडी लालच लागते पैशाची। आपण सर्वस्व पैसा हा मानतो, पैशापासून सुख आहे हे निश्चित नाही। तर महाराज म्हणतात, हे संपत्ती असे कधी दुपारच्या सावलीसारखी आहे, त्यात सुख मानणं कितपट आहे, सुख नाही। मग खरं सुख कशाचं आहे? भरपूर संपत्ती आहे पण पैसा धन कोणी नेल त्याला दुःख आहे। मोठा पदाधिकारी आहे, कोणतरी तस्कर येणं आपले मारेल काय की म्हणून त्याला भीती आहे। तसं दैविक संपत्ती ज्याच्याकडे त्याला कोणी तस्कर नेऊ शकत नाही आणि कोणी चोर येऊ शकत नाही आणि त्याला कोणी मारूही शकत नाही।
आणि दैविक संपत्ती अशी आहे, तो चिरकायू आहे, कधी न संपणारी अशी संपत्ती आहे. आणि प्रापंचिक जी संपत्ती आहे ते हिस्सेकरी असतात त्यात, आणि पारमार्थिक संपत्ती आहे त्यामध्ये हिस्सेकरी नाही, स्वतःच आहे. एवढा फरक आहे. ह्याला अनुसरून महाराज म्हणतात, नको नको मना गुंतू माया झाली. हे माया म्हणजे अडकणारी क्रिया आहे. आणि ह्या मायेच्या जाळामध्ये जर प्राणी अडकला, माणूस अडकला, तर बाहेर निघणं फार कठीण आहे. विषयामध्ये एका विषयातून सुटला न सुटला की मन दुसऱ्या विषयामध्ये वळतं, दुसऱ्या विषयातून सुटलं ना सुटतं तर तिसऱ्या विषयामध्ये वळलेलं असतं. मन सतत असणारं शरीराला आपल्याला गुंतवीत असतंय. तिकडं ना अडकता मन हे भगवंताच्या चरणावर समर्पित झाल्यानंतर ते योगपुरुष बनतात. आणि विषयामध्ये आपण अडकल्यामुळं आपल्या पाठीमागे काळ लागलेला आहे. हे कधी काळ येईन आपल्याला झडप घेऊन जाईन सांगता येत नाही. तत्वामध्ये फरक आहे, विषयामध्ये फरक आहे. प्रपंचाचं ज्याच्याकडे विषय आहेत आणि परमार्थ ज्याच्याकडे विषय आहे, यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. प्रपंचाचा विषय म्हणजे स्वार्थासाठी आहे आणि परमार्थाचा विषय म्हणजे दुसऱ्यासाठी आहे. जे ज्ञान आहे परमार्थाचं, तो ज्ञान असणार स्वतःजवळ कधी ठेवू शकत नाही. तो सदैव वाटीत असतो. आणि प्रापंचिक जे ज्ञान आहे ते मोजक्या लोकांना देतो. अर्थात प्रपंचाचा जो ज्ञानाचा गाडा आहे तो ज्ञान पुढच्या माणसाला देतो आणि तसंच हा प्रपंचाचा गाडा पुढं चालू जातो. तसं पारमार्थिक ज्ञान आहे ते स्वतःसाठी आहे, स्वकल्याणासाठी आहे. आणि परमार्थिक ज्ञानानं ईश्वर प्राप्ती होते, भगवंता ओळखला जातो. भगवंताने आपल्यावर जे उपकार केलेत त्याची जाण राहते. मला या दुनियामध्ये यायचं आणि भगवंताचं कार्य करायचं आहे. जे खळ आहेत त्यांच्याजवळ विचार पोचायचे आहेत. काही समाज असा आहे, विद्वान आहेत पण त्यांच्यातून दोष कधी हटला नाही. मग काय त्या विद्वत्तेला किंमत आहे? ह्याने त्याचा दोष करायचा, त्याने ह्याचा दोष करायचा. दोषाशिवाय काहीच राहील शिल्लक नाही सध्या. तर भगवंताचं कार्य करण्यासाठी सैनिक अनेक आहेत पण दोषाशिवाय काय नाही. फार पंडित आहेत, गीत आहे त्यांच्याकडे मुखदगत आहे, गाता मुखदगत आहे, 6 शास्त्र 18 पुराण मुखदगत आहेत, पण त्यांना गर्वाने वाढलेले आहेत. ह्याने त्याची टिंगल करायची, त्याने ह्याची टिंगल करायची. भगवंताचे असणारे नामाचे गजर करणारे भरपूर आहेत पण एकमेकाला दोषाशिवाय दुसऱ्या ह्यांच्याकडे काही शिल्लक नाही. ह्याने त्याचा दोष करायचा, त्याने ह्याचा दोष करायचा. हल्लीच्या परिस्थिती असाच गोंधळ निर्माण. आणि हा जो दोष आहे जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत खरा भगवान परमात्मा काय आहे, त्याची व्याख्या काय आहे, त्याचे विचार काय आहेत हे कळायला साधन नाही. भगवंताचा हा बाजार मांडलेला आहे. कथा कीर्तन हे बाजार आहे, व्यवसाय झाला आहे. आणि तुकाराम महाराजांचे अन्न ज्या ठिकाणी कीर्तन करतायत, भगवंताचं नाम गोसाचा गैर चालू आहे, त्या ठिकाणी जर समजा पैसा घेतला तर देती घाती नरका जाते. हे कुठलं प्रमाण आहे? महाराज म्हणतात तुम्हाला दिलेलं ज्ञान आहे, थोडी प्रपंचातून तुम्ही प्रपंचाचा गाडा हाकत असताना तुम्ही सवड करा आणि त्या ठिकाणी जावा, ज्ञानदान करा. बाकीचं सर्वस्व मी पाहतोय. आपण तिथवर पोचूच शकत नाही कारण आपल्याला गर्व वाढलेला असतो. माझ्या सारखा हुशार कोणीच नाही, माझ्यासारखा पंडित कोणीच नाही.
ह्या गर्व वाढल्यामुळं हिथंच आपण नडतोच. आणि खरं सुख आहे भगवंताचं, हे खऱ्या सुखापासून आपण बाजूला जातो आणि एकमेकाचा दोष करण्यातच आपलं आयुष्य संपलेलं आहे. जिवंत असून मेल्यासारखं आहोत, कारण का दोष शिल्लक आहे. जोपर्यंत माणूस संपत नाही तोपर्यंत त्याचा दोष गुणधर्म जाणं फार कठीण. एकदा दोष जर लागला तर दोषामध्ये ते मन गुंतलं, तिथून माणूस चितेवर गेल्यानंतर त्याचे दोष संपतात. उदाहरणार्थ रावणाला घमंड होती, मला वरदान शंकराचं आहे, ब्रह्मदेवाचं वरदान आहे, त्या वरदानाच्या जीवावर मी काही करू शकतो. राक्षसी वृत्ती आहे आणि त्याला धर्म काय आणि अधर्म काय हे काहीच कळायला साधन नाही. अधर्म प्रमाणे वागायला लागला तरी मी धर्माप्रमाणे वागतो असं आपलीच बाजू शेप मांडणारा राजा रावण सुद्धा ज्यावेळेस रामाच्या बाणानं त्याचा नायनाट झाला त्यावेळेस सर्व काय त्याला आठवायला लागलं, मी करतो तो फार चुकीचं झालं. शेवटी पराजित, कारण का अंत वेळ आली, शेवटी आठवून काय उपयोग नाही. मस्त तो पंडित होता, ज्ञानी होता, सगळं 6 शास्त्र 18 पुराण हे सर्व मुखगत असतानाच तो नल्ला अहंकाराने आणि पर स्त्री लोभानं. मग सर्वसामान्यांची काय गती आहे, काय वाचता आहे. आपण म्हणतो गीता पाठ आहे, रामाने सर्व मुखगत आहे आणि रामानमधला एक सुद्धा गुण घ्यायला तयार नाही. गीतेमधला एक सुद्धा गुण आपल्या जर आपण त्याप्रमाणे वागत नसेल तर काय त्या गीता पाठ करण्याचे मुखगत असले तरी काय अर्थ आहे, उपयोग नाही काही. ज्यावेळेस आपण बोलतो तसं चालतो, समाजामध्ये वावरतो, त्यावेळेसच असणार त्याचा अर्थ काय आहे ते समजायला लागेल. आणि ज्यावेळेस हे समजलं की सर्व काही आलं आहे असं समजावं लागेल आणि श्री गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे असं समजावं लागेल. नाहीतर समजणं फार कठीण आहे. आणि आपण जर समजा एवढं करत असताना भगवंताचं नाव घ्यायला आठवतो, विसरतो आणि विसरल्यामुळं आपली जीवनाची दशा निर्माण होते. समाज म्हणतो हा माणूस मोठा विद्वान होता आणि सांगण्यामध्ये पटाईत आहे, पण ते शेवटी त्याची दुर्दशा का झाली आहे, कारण का इथंच आपण चुकतोत. भगवान परमात्माचं आपण गुणगान गातोत, पण आपली जी भक्ती आहे, आपला जो आग्रह आहे, आपला जो विचार आहे ते भगवंतापुढं पोचू शकत नाही, कारण का त्याला आडवा येतो अहंपणा, गर्व आडवा येतो. संतांचा कृपा आशीर्वाद झालाय, सर्व काही मुखगत आहे, समाजाची मनं जिंकत होतो, पण स्वतःच धन लोभे आहे. अपेक्षा त्याला काहीतरी समाजाकडून, मला समाजाने काहीतरी दिलं तरच मी हे कार्य करू शकतो, असं जो चालतो. मग अशांचा योगक्षम असणारा भगवंत कसा चालविणार. ज्यावेळेस समाजासाठी झिजावं लागतं, शारीरिक दृष्टीने झिजावं लागतं, कायिक वाचेनं झिजावं लागतं, त्यावेळेस समाज रूपी ईश्वर आपल्या पाठीशी असतो, नाहीतर काही नाही. सांगायचं जगाला सुस्त म्हणून सांगायचं समाजाला, आणि समाजाची चूक काय. समाज म्हणतो ही भगवंताचा कार्य करणारा व्यक्ती आहे, भगवंताचा सदस्य आहे, तो ज्ञान वाटतो आहे, पण शेवटी असणारा त्याचा व्यवहार ठरतो. त्याला कधी ना कधी ते भांडवल उघडं पडतं आणि समाज म्हणतो आपण केलं ही चुकीचं झालंय, देती घेती नरकात जाते. भगवंताचं कार्य करायचं, आपल्या कारकिर्दीत जे काही मूळचं कर्म आहे त्याला कर्म करत असताना त्यातून होणारा जो टाईम आहे तो टाईम बाजूला ठेवायचा आहे. भगवंताचं कार्य करण्यासाठी जो वेळ आहे, वेळ काढायची आहे आणि समाजाला ज्ञानदान करणं, असे काही योग्य पुरुष आहेत.
आणि ते माझे लाडके असे भगवान मानतात. आणि आपण जे असं करतोय आणि त्यावेळेस भगवंत इतका रागवतो, म्हणजे ह्याचा सांगायचं तात्पर्य पापात धर्मात पाप शिरलं. खरा धर्म राहतो बाजूला आणि धर्माच्या नावावर पापच होतंय. ते स्वतःलाही कळतंय पण समाजाला त्यातून कळत नाही. समाज म्हणतो हा विद्वान माणूस आहे, याचं ऐकलं पाहिजे, जीवनात काय आहे तथ्य हे सर्व सांगणार जाणकर आहे म्हणून ह्याला. समाजाची चूक नाही, ती आपली चूक आहे. हे वळखीत आलं पाहिजे. आणि अशाच्या पाठीमागं काळ लागलेला आहे. नको नको मना गुंतू माया जाळी. आणि ह्यात प्रपंचाचा गाड हाकत असताना अशामध्ये आपण धर्मामध्ये धर्माचं कार्य करतो पण अधर्म आतून चालतो. आणि त्या कारणास्तव आपण चांगल्या गोष्टीला नाडतो. लक्ष्मीचा पती त्याचा येऊ शकत नाही. सर्वसामान्य माणूस सुद्धा म्हणू शकेल एवढा भगवान परमात्मा कार्य करतोय आणि ह्याला धोका का झाला, ह्याला रोग का झाला. कारण का आपण सर्वस्व असणारं भगवान परमात्म्याला आपलं कर्तव्य कर्म समर्पित केले असताना मग ह्या व्यक्तीला धोका का होतो, हा प्रश्न सर्वसामान्य सुद्धा आहे. ह्याचं एकच कारण आहे, जो करतो तो वागत नाही, तो वागतो तोच वंदनीय आहे. जो बोलतो तो करतो आणि वागतो, ही जी ऐक्य भावना आहे, ही ऐक्य तत्व आहे आणि त्याचं कार्यक्षम असणारा भगवान परमात्मा वाहतो. आणि अशांच्या पाठीमागं नाव जरी भगवंताचं घेत असला, दुसऱ्याला सांगत असला तरी ह्याला दोषाने नाडलंय. आणि तो माणूस यमाच्या तो पाईक बनतो, यमाचा दास बनतो आणि कर्माची फळं भोगायला तो तयार असतो. जे निश्चिम भक्त असतात ते ओळखतात. जे भगवंताचं कार्य करतात आणि स्वतः बोलताना तसं वागतात ते भगवंताचे पाईक असल्या कारणास्तव त्यांच्या मागे काळ लागत नाही आणि वेळ बी काही करू शकत नाही. आणि वेळ आणि काळ ते येतात, कार्य करून निघून जातात. जे आभक्त असतात त्यांच्या पाठीमागे काळ लागतो आणि ते काळ लागल्यामुळे कधी काल घालतो ती सांगता येत नाही. म्हणून महाराज म्हणतात नको नको म्हणा गुंतू माया जाळी. ह्या माया जाळामध्ये अजिबात मला अडकायचं नाही आणि अडकू सुद्धा नकोस. मायाच्या जाळामध्ये अडकलं की क्षणिक जोपर्यंत आपल्या शक्ती तोपर्यंत आपल्यावर प्रेम करणारी माणसं आहेत आणि शक्ती संपली की हे वरवर प्रेम करणारे आहेत, अंतःकरणापासून प्रेम करणारे नाहीत. म्हणून ह्या माया जाळामध्ये मला अडकायचं नाही महाराज म्हणतात. आणि अडकलं तर मग निघणं फार कठीण आहे. मी ह्यातून बाजूला राहिलं बरं, सावध राहिलं पाहिजे. क्षणाक्षणाला काळ येतोय आणि टपतोय. कधी किती ह्याचं आयुष्य शिल्लक राहिले. म्हणून जे काही योग पुरुष आहेत ह्या कालचक्रामध्ये पडत नाहीत. विचार सांगतात, निघून जातात. भगवंताने जे जबाबदारी जन्माच्या आधी दिलेली आहे ती जबाबदारी पार पाडतात आणि निघून जातात. साधुसंत येतात, जे भगवंताने दिलेले पोस्टर आहे ते वाटत जातात आणि कार्य संपले की निघून जातात. अशी जीवनाची अवस्था होती. म्हणून जीवन जगत असताना आपण वारंवार सांगत गेलो रेलमध्ये व्याख्यान मालिकेमध्ये, भगवंताशिवाय एक अंश सुद्धा कुठलं शिल्लक राहत नाही. भगवंत नामानेच आपलं कर्म जर कर्माला सुरुवात केली तरच आपलं कर्म फलदायी ठरतं.
आणि म्हणून जीवन आपलं सुखमय घालवण्यासाठी भगवंतालाच समर्पित करावं. म्हणजे आपल्या मग जे काय कालचक्र आहे कालचक्र लागणार नाही. जेवढं भगवंताने आपल्याला आयुष्य दिलेलं आहे आपलं तेवढं आपलं सुखमय जावं हीच प्रार्थना भगवंतचरणी. रामकृष्ण हरी. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वत्र सुखिनः शान्तु सर्वे शान्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कच्चित् दुःखाप्नुयात्. ओम शांती शांती शांती.